नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की राज्य माणसांचं शोषण होऊ देत नाही, ना मजुरीत, ना तस्करीत, ना बालकामगार म्हणून. आता प्रश्न असा आहे, जर माणूस सुरक्षित आहे, तर तो आपला धर्म, श्रद्धा, विश्वास मोकळेपणाने जगू शकतो का? याच उत्तरासाठी भारतीय संविधान आपल्याला देतो धर्म स्वातंत्र्याचा हक्क. भारत हा धर्मनिरपेक्ष आहे. याचा अर्थ असा की राज्याचा स्वतःचा कोणताही धर्म नाही आणि राज्य कोणत्याही धर्माचा पक्ष घेत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म मानण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. तर बघा, आता आपण पाहूया कलम 25 काय सांगतो. कलम 25 सांगतो की प्रत्येक व्यक्तीला धर्म मानण्याचा, धर्म पाळण्याचा आणि धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. इथे प्रचार करणे म्हणजे स्वतःचा धर्म सांगणे, समजावणे किंवा जबरदस्तीने धर्मांतर करणे नव्हे. तर तुम्ही तुमच्या धर्माबद्दल बोलू शकतात, पण दुसऱ्याला धमकावून किंवा फसवून धर्म बदलायला भाग पाडू शकत नाही. धर्म स्वातंत्र्य ॲब्सोल्यूट नाही. पब्लिक ऑर्डर, मोरॅलिटी हेच्या नावाखाली राज्य वाजवी मर्यादा घालू शकते. तर कलम 26 हे धार्मिक संस्थांबद्दल आहे. कोणत्याही धर्माला अधिकार आहे धार्मिक संस्था स्थापन करण्याचा, त्यांचे धार्मिक कामकाज चालवण्याचा, मालमत्ता ठेवण्याचा आणि व्यवस्थापनाचा. उदाहरणार्थ, एखाद्या मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वाराला त्यांची अंतर्गत धार्मिक कामं स्वतः ठरवण्याचा अधिकार आहे. आता आपण पाहिलं की धार्मिक संस्थांना त्यांचं अंतर्गत धार्मिक काम स्वतः चालवण्याचा अधिकार आहे. पण इथे खूप महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. राज्य पैसा गोळा करून एखाद्या धर्माला मदत करू शकतो का? आणि सरकारी शाळांमध्ये धर्म शिकवला जाऊ शकतो का? याच प्रश्नांची उत्तरं आपण कलम 27 आणि कलम 28 मध्ये पाहणार आहोत. तर बघा, कलम 27 काय सांगतो. राज्य कोणत्याही व्यक्तीवर असा कर लावू शकत नाही जो कर विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी किंवा देखभालीसाठी वापरला जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्याकडून घेतलेला टॅक्स कुठल्याही एका धर्मासाठी वापरता कामा नये. राज्य हे धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजे राज्य कोणत्याही धर्माला आर्थिक मदत करत नाही. समजा जर सरकार म्हणालं हा टॅक्स फक्त मंदिर, मस्जिद किंवा चर्चच्या खर्चासाठी आहे, तर ते कलम 27चं उल्लंघन ठरेल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जनरल वेलफेअर साठीचा टॅक्स चालतो, पण धार्मिक प्रचारासाठी स्पेसिफिक टॅक्स चालणार नाही. तर कलम 28 मध्ये 3 तरतुदी आहेत. पहिली तरतूद आहे, पूर्णपणे सरकारी निधीत चालणाऱ्या शाळांमध्ये कोणतंही धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. उदाहरणार्थ, सरकारी शाळेत गीता, कुराण, बायबल अशा धार्मिक स्वरूपात शिकवणं हे कलम 28च्या पहिल्या तरतुदीचं उल्लंघन ठरेल. पण दुसऱ्या तरतुदीत सांगितलं आहे, जर शाळा राज्याने चालवली असेल आणि ती ट्रस्ट किंवा इंडाउमेंट अंतर्गत असेल तर धार्मिक शिक्षण देऊ शकतात. हे थोडं ट्रिकी आहे, पण एक्झाम फेवरेट आहे. कलम 28च्या तिसऱ्या तरतुदीत सांगितलं आहे की कोणालाही जबरदस्तीने धार्मिक शिक्षण घ्यायला किंवा धार्मिक उपासनेत भाग घ्यायला भाग पाडता येणार नाही. जर उद्यापासून सरकार म्हणालं फक्त एकच भाषा वापरा, तुमची संस्कृती, परंपरा शाळेत शिकवू नका आणि अल्पसंख्याक शाळांवर सरकारचंच पूर्ण कंट्रोल असेल, तर तुम्ही ते मान्य कराल का? नाही. म्हणूनच भारतीय संविधान आपल्याला देतं सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. आतापर्यंत आपण पाहिलं, राज्य शाळांमध्ये धर्माची जबरदस्ती करत नाही, विद्यार्थ्यांच्या श्रद्धेचा आदर राखतो. पण भारतात प्रश्न फक्त धर्माचा नाही, तर भारतात भाषा वेगळ्या आहेत, संस्कृती वेगळ्या आहेत, परंपरा वेगळ्या आहेत. मग या सगळ्यांचं संरक्षण कोण करणार? याचसाठी येतात कलम 29 आणि कलम 30. कलम 29 सरळ सांगतो, जर एखाद्या गटाची भाषा वेगळी असेल, लिपी वेगळी असेल किंवा संस्कृती वेगळी असेल तर ती जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. उदाहरणार्थ, मराठी माणूस मराठीत बोलेल, आपले सण साजरे करेल, राज्य त्याला थांबवू शकत नाही. आदिवासी समाज त्यांची नृत्य परंपरा जपतो, राज्य म्हणू शकत नाही हे बंद करा. परीक्षेच्या दृष्टीने एक लक्षात ठेवा, कलम 29 फक्त मायनॉरिटीसाठीच नाही, तर सगळ्या नागरिकांसाठी आहे. कलम 29 मध्ये अजून एक तरतूद आहे, प्रवेशावर डिस्क्रिमिनेशन नाही. जर एखाद्या कॉलेजला राज्य निधीतून सहाय्य मिळत असेल तर ती कॉलेज धर्म, जात, भाषा यांच्या आधारावर कोणालाही प्रवेश नाकारू शकत नाही. आता येतो कलम 30. हा कलम अल्पसंख्याकांना सांगतो, तुम्ही तुमची शाळा काढू शकता,
तुम्ही ती स्वतः चालवू शकता आणि त्यात सरकार थेट हस्तक्षेप करू शकत नाही. उदाहरणार्थ, ख्रिश्चन समाज शाळा चालवतो, तसेच भाषिक अल्पसंख्याक त्यांच्या भाषेची शाळा चालवतात. हा त्यांचा कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे. कलम 30च्या दुसऱ्या तरतुदीत सांगितलं आहे की सरकारला ग्रँट द्यायची जबरदस्ती नाही, पण एकदा ग्रँट दिली तर तुम्ही मायनॉरिटी आहात म्हणून ग्रँट कमी करता येत नाही. ग्रँट इज ऑप्शनल, डिस्क्रिमिनेशन इज नॉट. भारतात वेगवेगळे धर्म आहेत, भाषा आहेत, संस्कृती आहेत आणि त्यांना एकत्र ठेवणारी एकच गोष्ट आहे, भारतीय संविधान. पण एवढं सगळं दिल्यावर संविधान इथे संपत नाही. ते म्हणतं, जर कुणी तुझा मूलभूत हक्क हिसकावला तर सरळ सर्वोच्च न्यायालयात ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलम 32. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.